गणित दिलेलं आहे. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. 10 नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर सरासरी वयात 0.2 वर्षांची वाढ होते. तर नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे असा प्रश्न आहे. तर सर्वप्रथम जी तुम्हाला मेथड माहिती आहे की 40 गुणिला 15 करायचं आणि त्यानंतर इथे 50 विद्यार्थी होतील, 50 गुणिला 15.2 करायचं, कारण की वर्षात 2 वर्षाची वाढ होते. तर ही काय होणार आहे, ते सरासरी आहे. ही सरासरीला तेवढ्या संख्येने गुणालं तर काय होते, त्यांची बेरीज होते. तर येथे तुम्हाला 10 विद्यार्थ्यांच्या काय वयाची बेरीज भेटणार आहे जर तुम्ही यांची वजाबाकी केली तर इथे काहीतरी उत्तर येईल 760, इथे 600 येईल, यांची वजाबाकी केल्यावर 160 येईल. म्हणजे 10 विद्यार्थ्यांचं वय सरासरी किती आलेलं आहे, 16 आलेलं आहे. आता ह्याला दुसरी एक मेथड आहे ज्याला आपण मिक्सचर ॲलिगेशन मेथड म्हणतो, आणि तिसरी एक मेथड आहे घसरलं तिथं विसरलं. तर आपण तिन्ही मेथड इथे ट्राय करणार आहोत. तर सर्वप्रथम मिक्सचर ॲलिगेशन मेथड. आता बघा, 40 विद्यार्थी आहेत, 40 विद्यार्थी लिहिले मी, त्यांचं आणि 10 विद्यार्थी वेगळे, आणि हे दोघं मिळून काहीतरी एज बनवत आहेत. पहिले तर 40 विद्यार्थ्यांचं सरासरी वय बरोबर त्यांच्या खाली लिहायचं आहे. किती आलं आहे, 15 वर्ष. 10 विद्यार्थ्यांचं वय तुम्हाला काढायचं आहे सरासरी वय. तर इथे सरासरी लिहिलेली, इथे सरासरी लिहिलेली आहे. ह्या दोघांच्या बरोबरमध्ये ह्या दोघांची कंबाईनवाली सरासरी लिहा. किती आली, तर ती 15 वर्ष यांची आहे, आणि 10 वर्ष 10 विद्यार्थी आल्यामुळं काय झालं, तर त्याच्यामध्ये 0.2 वयात वर्ष वाढ झालेली आहे. तर हे किती येणार आहे, 15.2 इतके वर्ष येणार आहेत. म्हणजे 15.2 इतकं वर्ष ॲड केलेलं आहे. इथे बघा, तिरकस वजाबाकी करूया. 15.2 मधून 15 वजाबाकी 15.2 मधून 15 वजा केले तर इथे राहतात 0.2. हे कशासाठी आलं, तर 10 विद्यार्थी होते, त्यांचं ही किंमत आलेली आहे. तरी आपल्याकडे किती विद्यार्थी आहेत ह्या साईडला, तर 40 विद्यार्थी आहे. तर 10 विद्यार्थ्यांसाठी 0.2, तर 40 विद्यार्थ्यांसाठी किती किंमत असणार आहे, तर 0.8. म्हणजे एकाची युनिटची व्हॅल्यू बघा. हे 10च्या 40 हे किती पट आहे, 4 पट आहे. म्हणजे ह्याला तुम्ही 4 पट करा, किती येईल किंमत, 0.8. आणि इथे बघा, 15.2 मधनं 0.2 वजा केले तर 15 येतात. पण या साईडला बेरीज करायची यांची, एका साईडला वजाबाकी, एका साईडला बेरीज, खालच्या साईडला. पण वरच्या साईडला दोन्ही साईडला वजाबाकी येते, फक्त मोठ्यातनं लहान संख्या वजावते. आता ह्या दोघांची बेरीज करा, किती येते, 15.2 प्लस 0.8 म्हणजेच किती येईल, 16. 16 म्हणजे किती, तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, तुम्ही कसंही सॉल्व केलं तरी हेच येणार आहे. आता घसरलं तिथं विसरलो ही मेथड आपण इथे ट्राय करणार आहोत. बघा, घसरलं तिथं विसरलो मेथड काय म्हणते, यांची बेरीज, यांचा गुणाकार आहे. 50 विद्यार्थी आहेत टोटल, त्यांचा गुणाकार काय झाला, 15.2, आणि 40 विद्यार्थी आहे, त्यांचा गुणाकार किती झाला, 40 गुणिला 15 भागीला किती आहे, 10 विद्यार्थी आहे, कारण की तुम्हाला सरासरीच विचारली आहे त्याच्यानंतर. तर आपण फक्त अंकांची बेरीज करतो. 5 आणि 0 5, इथे किती येणार आहे, 5 आणि 1 6 आणि 2 8, 5 गुणिला 8 वजा 4 गुणिला 0 किती येतील, 4 गुणिला 5 आणि 1 6, छेदामध्ये यांची बेरीज केली 1 आला. इथे किती आला, 8×5 40, 40 म्हणजे फक्त 4, 40 म्हणजे किती, 4 आणि 0 यांची बेरीज केली 4, वजा संचोक 24, 24 म्हणजे 4 आणि 2 6, छेदात 1, 1 लिहायची गरज नाही आता 1 आल्यामुळं. 4 वजा 6 म्हणजे वजा 2 येतील, आणि ज्यावेळेस किंवा वजाचं चिन्ह दिसेल तुम्हाला या घसरलं तिथं विसरल्या मेथडमध्ये, 9 मधनं ती संख्या वजा करा, किती येते, किती आली, 7. आता तुम्हाला अशा संख्या शोधायचे ज्यांची अंकांची बेरीज काय येते, 7 येते. इथे 6 आली, 6 आणि 2 8 आली. तर आपल्याला उत्तर किती पाहिजे, यांचं उत्तर 7 पाहिजे, 7 उत्तर आलं पाहिजे याचं. तर हे 8 आहे, हे असूच शकत नाही.
इथे 7 आला आहे, हे असू शकतं. यांची परत एकदा क्रॉस चेक करूया. 8 आणि 1 9. तर हे उत्तर पण असू शकत नाही. 6 आणि 4 10 आणि 1 11. 11 म्हणजे किती? तर 2. तर 2 हे पण उत्तर असणार नाही. तर अशा प्रकारे आपण सर्व तिन्ही मेथड इथं वापरलेले आहे आणि कोणत्याही मेथडने उत्तर काढलं तर किती उत्तर आलेलं तुमचं 16. ज्यावेळेस 2 ऑप्शन कॉमन येतील, म्हणजे इथे 7 जर चुकून आला असता तर त्या कंडिशनमध्ये ही जी आपली ट्रिक आहे ती फेल जाऊ शकते. घसरलं तिथं विसरलं ही पद्धत फेल जाऊ शकते. बघा, गणिताचे जर तुमचे काही डाऊट असतील तर आपला हा QR कोड आहे, तो QR कोड स्कॅन करा. हा टेलिग्राम ग्रुप आहे आपला. त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवा. आपले व्हिडिओज 1700पेक्षा जास्त व्हिडिओज अवेलेबल आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला. जे गरजवंत विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फक्त 59 रुपयामध्ये आपण फुल चॅप्टर वाईज मेंबरशिप घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत त्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. ते व्हिडिओ कोणते आहेत ते तुम्हाला कळेल. आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा QR कोड स्कॅन करा. धन्यवाद.